नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र असा दिवस आलेला आहे. तर अधिक पौर्णिमेचा हा मोठा योग जुळून आलेला आहे. तर अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मी म्हणजेच कुलदेवीच्या उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते. तर दर महिन्यामध्ये आपण पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला आपण सत्यनारायणचं पूजन करत असतो. तर या सोबतच उद्याच्याही पौर्णिमेमध्ये आपल्याला प्रदोष काळात सत्यनारायणचा पूजा करायची आहे, मांडणी करायची आहे. तर अजून कुठल्या सेवा उद्या करायच्या आहे तर ते आपण बघणार आहोत. तर उद्या सत्यनारायण पूजेसोबतच आपण कुलदेवीची ओटी भरणार आहोत, कुंकुमार्चन करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 33 दिव्यांचं महत्त्व काय आहे आणि ते का लावायचे. तर आपण ह्या सर्व पूजा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिले आपण उद्या सत्यनारायण पूजेचं महत्त्व बघूया. तर अधिक महिन्यात किंवा पुरुषोत्तम महिन्यात सत्यनारायण भगवान विष्णूंची पूजा करत असतो. तिचं फळ आपल्याला 1000 पटीने मिळणार आहे. तर या दिवशी आपण सत्यनारायण कथा ऐकल्याने किंवा केल्याने घरात दारिद्र्य संपून सुख समृद्धी येत असते. तर उद्या सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि घरात चौरंगावर पिवळे किंवा लाल कापड अंथरून आपण प्रदोष काळात ही पूजा करणार आहोत. तर आपण पूजा मांडणीमध्ये आपण 3 सुपाऱ्यांचंही महत्त्व आपण सांगितले आहे. तर एक गणपती, लक्ष्मी आणि कुबेर ह्या सुपाऱ्यांना महत्त्व आहे आणि बाळकृष्ण हा तांदुळात ठेवून आपण 5 अध्यायांचं कथा आपण वाचन करणार आहोत आणि शिऱ्याचा प्रसाद आपण सत्यनारायण पूजेमध्ये करून आपण आरती करायची आहे आणि अशा प्रकारे आपण ही पूजा प्रदोष काळात करणार आहोत. त्यानंतर उद्याचा आलेला हा दुर्मिळ योग आणि आपण भरलेली कुलदेवीची ओटी ही वर्षभरासाठी आपल्याला सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्य लाभून जाते. तर आपल्याला शक्य नसेल होत गुरुपीठावर जाणं म्हणजे आपल्या कुलदेवीच्या मंदिरात जाणं, तर आपण घरच्या घरी ही ओटी भरू शकतो. तर ही ओटी आपण उद्या आपल्या मंदिराच्या समोर कुलदेवीचा टाक किंवा त्यांचा फोटो असेल तर तिच्यासमोर तिची ओटी भरायची आहे. तर आपण ओटीमध्ये एक ब्लाऊज पीस किंवा साडी घेणार आहोत. त्या साडीमध्ये आपण हळदी, कुंकू, नारळ आणि 5 प्रकारची फुले नसेल तर आपण एक फळ ठेवलं तरी चालेल आणि तांदूळ, सुपारी घेऊन आपण तिची ओटी भरायची आहे. तर ओटीमध्ये आपण देवाकडे आपण प्रार्थना करायची आहे. तर ते पदरात घ्यायचं आणि म्हणायचं की अखंड सौभाग्य आणि कुटुंबाच्या रक्षणाची प्रार्थना करायची आणि नंतर जे आपण ओटीमध्ये ठेवलेलं सामान आपण स्वतः घ्यायचं आहे, कारण की आपण घरी ओटी भरलेली आहे त्यामुळे ते सामान दुसरीकडे न टाकता आपण स्वतः घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या देवीतेला नमस्कार करून उद्या ओटी भरायची आहे आणि त्यानंतर आपण कुंकुमार्चन करणार आहोत. कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावरती कुंकू अर्पण करत मंत्राचा जप करत असतो. तर अधिक पौर्णिमेला कुंकुमार्चन केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. तर उद्या आवर्जून सगळ्यांनी हे कुंकुमार्चनची छोटीशी सेवा करायची आहे. तर कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोसमोर बसून किंवा फोटो मूर्ती नसेल तर आपण आपल्या अन्नपूर्णा देवी जरी असेल तर तिच्यावरती आपण कुंकुमार्चन करणार आहोत. तर उजव्या हाताच्या अंगठा, मधले बोट आणि अनामिकाचा वापर करून आपण चिमूटभर असं हे कुंकू आपण देवीला अर्पण करणार आहोत. तर देवीच्या चरणावरती किंवा श्रीयंत्रावर ही कुंकू वाहत आपण ओम धूम दुर्गाय नमः किंवा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा कुलदेवीच्या नावाचा 108 वेळा जप करत करत हे कुंकू अर्पण करायचं असतं. आणि शक्य असल्यास आपण देवी म्हणजे श्रीसूक्ताचं पठण करतही केलं तरी चालतं. तर कुंकू नंतर आपण हे डब्यात भरून ठेवायचं आहे आणि ते रोज कपाळावरती टिळा लावायचा आहे आणि किंवा आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असलो तर ही कुंकू आवर्जून लावून जायचं आहे. तर उद्या ही सेवा आपण कधीही करू शकतो आणि सर्वात महत्त्वाची सेवा ही उद्या 33 दिव्यांची आहे. तर अधिक महिन्यात 33 या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि 33 कोटी देवांचे प्रतिनिधित्व या संख्येत मानले जाते. म्हणूनच अधिक पौर्णिमेला आपण 33 दिवे दान केल्याने किंवा लावल्याने सर्व पितृदोष आणि गृहदोष दूर होतात असं म्हणतात. तर आपणही छोटीशी ही सेवा करून बघितली तर काहीच हरकत नाही आहे आणि या वर्षामध्ये हा योग खूप महत्त्वाचा आहे.
तर आपण 33 दिवे बनवायचे आहे. हे दिवे आपण कसे बनवणार, तर गव्हाच्या पिठाचे किंवा मातीचे घेऊ शकतात. तर गव्हाचे पिठाचे दिवे आपण हे 33 बनवून त्याच्यामध्ये आपण फुल वाती लावणार आहोत किंवा साधी वात लावली तरीही चालते. तर पिठाचे 33 छोटे दिवे तयार करून त्यात गाईचं तूप टाकायचं आहे किंवा तेल टाकलं तरीही चालते आणि कापसाची वात लावायची आहे आणि एका मोठ्या ताटात किंवा केळीच्या पानावर हे तांदळाच्या राशीवर 33 दिवे व्यवस्थित मांडायचे. आपल्याकडनं शक्य होईल आपण त्या पद्धतीने करणार आहोत. तर उद्या संध्याकाळी प्रदोष काळात हे दिवे प्रज्वलित करायचे. तर आपण हे दिवे देवासमोर, तुळशीला, दरवाजामध्ये आणि आपल्या मंदिरामध्ये महादेवाला घेऊन गेलात तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण उद्याच्या सेवा, उपासना आणि पूजा विधी करणार आहोत. तर सर्वांनी या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि याचं जे फळ आहे ते मिळवा. तर आपण उद्या शक्य असल्यास या सेवा करता करता आपण श्रीसूक्ताचं पठण, पुरुषसूक्त, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. नाही शक्य असल्यास आपण याचं ऐकलं मोबाईलमध्ये लावून तरी चालेल. पण उद्या ज्या काही आपल्याला योग आलेला आहे अधिक पौर्णिमेचा, तर या योगामध्ये आपण केलेली सेवा याचं फळ आपल्याला 10 पटीने मिळत असतं. म्हणून तुम्हीही या सेवा करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.